नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून दररोज नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता आपण अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो निश्चित कशावरून होतो बरं, तर सोयाबीनचा बाजारभाव हा इंटरनॅशनल कमोडिटी असल्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या अनुकूल आणि प्रतिकूल या ठिकाणी घडामोडी घडतात याच्यावरती अवलंबून असतो। आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघितलं तर सध्या सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेल्स आहे। 31 डिसेंबर पर्यंत फार तर $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाईल। आणि जर आपण 31 जानेवारीचा विचार केला तर 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव फार तर $11 प्रति बुशेल्स पर्यंत जाऊ शकतो। आणि अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील परिदृश्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या असणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला या ठिकाणी देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढताना दिसेल। पण एक आपण जर बघितले तर फुल थ्रोटल तेजी या ठिकाणी काही दिसणार नाही। आणि सोयाबीनचा जो बाजार भाव आहे $11 प्रति बुशेल्स पर्यंत जरी सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात गेला तरी देखील कुठपर्यंत जाऊ शकतो, तर खऱ्या अर्थानं 4,500 पार। मग सध्याची सोयाबीन भाव पातळी काय देशातील, सध्याची देशातील सोयाबीनची भाव पातळी जी आहे ती आहे बघा या ठिकाणी आपण बघितले तर 4,000 ते 4,300च्या दरम्यान। जास्त करून बाजार भाव जो आहे तो 400 4,200 याच्या दरम्यान। आता तुम्हाला सांगतो, आंतरराष्ट्रीय बाजारावर डिपेंड राहिलं तर देशातील सोयाबीनचा भाव हा आपल्याला 31 जानेवारी पर्यंत 4,500च्या वर येताना दिसेल, पण 5,000ची काही शक्यता नाही। मग आता आपण सोयाबीनची विक्री कधी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की भाव कसा राहतो याच्यावर डिपेंड आहे। तर तुम्हाला सांगतो की समजा महायुतीला जे घवघवीत यश मिळाले त्याचा जर या ठिकाणी पवित्रा घेऊन जर सरकारने सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक महानिर्णय घेतला तर सोयाबीनच्या भावात तेजी येईल। शिवाय मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली,
व्यापाऱ्यांनी सोयाबीनचा स्टॉक मोठ्या प्रमाणात केला आणि ऑइल मिलवाल्यांना सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी लागली व सोयाबीन निर्यातीवर जर सरकारनं अनुदान जाहीर केलं तर यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन अलगद सोयाबीनचा बाजारभाव तेजीत येईल आणि भाव पातळी 31 डिसेंबरपर्यंत 4,300 ते 4,700 आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 5,000पर्यंत पोहोचायला हरकत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती व पैशाची गरज वेगळी वेगळी आहे। ज्यांना पैशांची नितांत गरज आहे त्यांनी 4,500च्या वर सोयाबीनचा भाव आल्यानंतर तिथून प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे फायदा आपला होईल। एवढंच सांगू इच्छितो की एंडचा भाव म्हणजे 5,000चा मिळेल त्यासाठी सर्व सोयाबीन ठेवणं तेवढं काही आपल्याला उपयोगी होणार नाही, पुन्हा डोकेदुखी वाढू शकते। म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल। एक टप्पा ठरवा आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार, तिथून पुढे 100-200ची तेजी आली की प्रत्येक तेजीमध्ये आपल्या टप्प्याटप्प्याने 25-25% सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।